आहे ना आंघोळ झाली. आता देवटीव जायचंय. पुन्हा एकदा तोंड धुतो आणि मग फ्रेश होऊन जातो. आता देवटीला टाइम झाला. जा लवकर. थोडं लेट झालं का ते साहेबाईला बोंबलत राहत. लगेच देव उचकून देतो देवटीवरून. चला आता आहे ना जाऊ दे. मेरी सीने मा दिल मेरा डोले, पिंजरे न पोपट बोले. मेरे सीने मा दिल मेरा डोले, ओ पिंजरे न पोपट बोले. आता टावेल बिवेल आटकून देऊ दे. डोकंही चलायला लागल. हो देवटीव गेलं म्हणजे त्रास नाही. घरी लय ताण. अमक कर तमक कर. त्याच्यापेक्षा आपलं आपलंच काळं पांढरं करावं लांब. काम नाही केलं तर खायला भेटणार नाही. बायको तर मस्त टेकेल राहते. मग तिला कोण काम सांगल. जाऊ दे चल. शांता डबा झाला का भरून? बाई झालं बाई. दिला यांचा डबा भरून. मस्त कांदा घालून आहे ना झिंग्या दिला यांना करून डब्यावर. यांना झिंग्या लय आवडते बाई. त्या दिवशी बाजारात गेले ना मस्त अर्धा किलो आणल्या होत्या. शांता शांता अगं डबा. अहो झालं ना बाई. तुमची तर नुसती घाय राहती बाई. अगं इकडे गेले होते गेट होते साहेब मध्ये घेत नाही लेट झाले. हा झालं झालं. एका आलीच घेऊन. आणा आणा आणा. धरा बाई तुम्ही तर ना नुसती गावत राहते. टक. आणि निघा पाहू आता तुम्ही लवकर. चाललो बाई लगेच चाललो. काय होतं माहितीये का हा आता माग पडा ते असे काम. हा हा तुला काय तू फक्त इड घरात काय थापशील तेवढंच आहे. हा म्हणजे भाकर पोळ्या काय करशील तेवढंच काम आहे तुला. हा हा मला काय एकच काम आहे का? किती काम आहे. मला सकाळी उठल्यापासून झुलत राहते नुसती. तुम्हाला काय लागतं बोलायला? हा काय तू कामावर जाते म्हणजे का उपकार करू राहिले का माझ्यावर? आपल्याच प्रॉपर्टीसाठी जाऊ राहिले ना. अरे पण तू अशी बोलूनच देत नाही. तुला वाटत नाही का असा नवरा थकतो? तुला असं वाटत नाही का नवरा थकतो? अरे तुझ्यासाठी हाडाचे काढ करतो. मशीन उभं राहतो. मशीन मशीन व हा मशीन ते मशनरी मशनरी. हा मग पुढे जात्या माग येत्या. बया तुम्ही लईच येण्यासारखं करते बाई. मशनरीनं उभं राहतं तर करावं लागतं संसारासाठी. तेवढं करतो मी. हा हा तुम्हाला झिंग्या दिल्या बरं का ना डब्यावर. झिंग्या हा वा लय बायको माई लाडकी. बया आपण काही म्हणा बाई. तुम्ही लई भारी दिसू राहिले आज. नुसते बोंडच दिसू का राहिले. गं? आणि तुम्हाला सांगते बाय 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 तुम्ही तर ना नुसतं ते काय सांगत हिरोपेक्षा भारी दिसत आहे. मला म्हणती तू किती गोंडस दिसती पाहिजे झेंडूच्या फुलासारखी. हा का हा. बरं जाऊ द्या. निघा बरं तुम्ही आता. हा चाललो मी. जाऊ का? हा जा जा. टाइम झाला. हा? हा, जा जा. थांब थांब थांब. काय मग परत आले? एक अर्जंट काम राहिलं. काच काय होतं माहितीये का हा. माझे जेवढे मित्र आहे ना हा. कंपनी मधले हा. ते मला सांगत राहत्या. काय? म्हण आम्ही घरून आलो का हा. आम्ही बायकोची पप्पीच घेऊन येतो. हा का मग मला देत जाय ना. बया तुम्ही विरोध घेतेस ना. मित्र ड्युटी निघाले का हा. आणि या बाय बायकांना असे करत्या. हा. हं? बया हम्म. अशी करीत्या का? हा तुम्ही करा ना मग. मी करतो ना. मी ओरिजिनल घेऊन जाऊ का? नका नका. मग त्यांना सांगायला हा मी ओरिजिनल पप्पी घेऊन येतो. सांगाल ना. अगं बसा. लवकर जा. त्या दिवशी त्या साहेबांनी तुम्हाला टाइम झाला तर मध्ये घेतलं नाही. घरी आले दिवसभर झोपून घेतलं. एक दिवसाचा रोज बुडतो ना आपल्याला. 2 पैसे लागत आहे ना संसाराला. नाही बरोबर आहे. मग निघा. तू मला काढूनच देत राह. निघा लवकर. चालतं बाई. हा हा येऊ का? हा बाय बाय. बाय. टाटा. टाटा. चाल ग शांता. हा हा आणि जा मग. चालू चालू डबा खाऊन घ्या बरं का पूर्ण. खातो.
हा. झिंग्याची भाजी म्हणल्यावर खाणारच. बरं बरं. चल जाऊ का? हा. गेला बाई नवरा एकदाचा, सारखं वट 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 करीत राहते. चला आता मी घेते काम आवरून आणि मग मस्तपैकी ना बसते बाई घडीवर. शांतीचा नवरा गेला बाबा कामावर. हां, हा जवळजवळ आहे ना 15 दिवसांनी मला फोन केला, ये म्हणता भेटायला. आज आहे ना शांतीला सुट्टीच देत नाही. माझ ना शांतीचं कामच करतो. काय करते घरात काय माहिती, पण गल्ली तर एकदम सामसून दिसते. चला आपण जाऊ. बया गंग्याला फोन केला होता, गंग्याचा असं आता. गंग्या हा आला का तू? मग बाबा 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 बाबा. अरे तू काय हिरो सारखा दिसून राहिला बाबा. कसा दिसतोय? हा? कसा दिसतो म्हणून काही हा. विचारायला. तू तर दिसत त्याच्या सारखा दिसून राहिला बाबा. तो नाही का सलमान खान, हा, त्याच्या सारखा दिसून राहिला. गळ्यात घातले काय, नटली काय साडी तुझी. ती डुप्लिकेट पोते बाबा घेतली अशी घालायला. बाया किती हाऊस करी त्या. हा, छान दिसते डुप्लिकेट का? घेतली का? हा. नाही पण ओरिजिनल दिसती का? हा का? हा. नाही रे बाबा, एवढे का पैसे आहे का आपल्याजवळ? तो मानावरा कामावर जातो, त्याची किती भेटत आहे. बरं जाऊ दे. हा. तू कसा आहे? बरा आहे ना? हा, मी एकदम मस्त आहे. तुला भात दिसू राहिला बाबा. काय बाबा तू हा गॉगल तू घाल, तू घाल. कुठून घेतला हा गॉगल? दुकानातलं. छान दिसते का मी? हा मग हा? किती एक नंबर दिसतोय. राहू दे ना. नको नको, तुलाच भारी दिसत होतो. मीच घालू का? तुलाही भारी दिसू राहिलं बाबा. पडची काय पडशील काय, ते थोडं वजन वाढत चाललं ना मग. तुझं लयच वजन वाढायला लागलं का आजकाल? ती मी जाते ना पळायला जाते का? मग. बरं मी काय म्हणते, हा. ये ना इकडे, ये ना. शांते, हा तुझा नवरा कुठे आहे? मर्दी तिकडे. त्याचं काय विचार राहिला, दिला बाबा कामावर काढून. हा गेला का कामावर? गेला कामावर म्हणजे त्या दिवशी 2-3 दिवस घरीच होता. त्याला म्हणलं पहिलं कामावर जाय, दिला त्याला झिंगा करून डब्यावर आणि गेला निघून कामावर मुडदा. अगं शांते, हा. मागच्या हप्त्यात तो मला भेटला गावात. हा त्याला म्हणलं, हा. काय रे तुझी बायको शांती कशी आहे, बरी आहे का? हा हा, मला काय म्हणतो माहिती का, तुला काय करायचंय मध्ये, हा. ती कशी का असं ना, हा. हा तुला काय घेणं ते नाही, असा ते बोलायला लागला. त्याच्या आईला लागला कुकुच कोंबडा त्याच्या हराम खोराला. म्हणजे असा म्हणला का तो? असा म्हणला. तुला? हाय, मला म्हणला तू आहे का घरात? आता आहे ना त्याच्याच बायकोला शांतीला मी ठोकून जातो. ए बाबा बस एवढं जोरदार आहे. नको बोलू, भिंतीला कान राहते. गेलाय ना आता कामावर, कशाला भीती तू? गेला मर्दी. हा? अगं आजचं आपल्याला पण आहे का? आपलं किती दिवसाचं आहे, 10 वर्षापासून चालू आहे. आणि मग त्याला कुठं मेलायला माहिती काय? त्याला चांगलं प्रेमानं विचारलं, बाबा, गाठ नाही भेट नाही झाली म्हणून म्हणलं बरी आहे का? मर्दी तिकडे तो कामावर गेलो का आपण घेतो ना आपलं काम करून इकडे. हा मग. मग काय तर. बरं मी काय म्हणते, हा. तुला भारी दिवस राहिलं बाबा. आज तू सुद्धा मला ना लय आवडायला लागली ग. हा का? हा हा हा. बाबा ते कानले मऊ ये. तो खानानं मला गरम करायला लागली शांते. हा मग गरम तुझा करायला? हात फिरला ना हा? की माझ्या अंगात नुसतं असं चैतन होतंय ना, काय सांगू तुला. हा का? हा बाबा मला तर नुसतं असं होऊ राहिलं, असं मस्त इकडं गार फरचीवर बसावा, बरं बसावा. मस्त गार फरचीवर बसावा, मस्त तो मिठीत बसावा. मग शांते, ए बाबा. इथं सुरुवात करू ना. तू काय करू राहिले? उठ ए, लवकर. अगं थांब, कशाला सुरुवात आहे? उठ नाही, थांब जरा. गबस. ए, तू थांब ग इथे. अरे ऐक ना, हा, काय? तुला काय सांगता येईल? काय? ते असं लगेच नको भिडू बाबा. आता बा तुला एक सांगू का? काय? आता आहे ना तो काही लवकर येत नाही. हा. हा त्याच्यामुळे आपल्या दोघांचं राज्य आता अख्ख्या दिवसभर तो पारी संध्याकाळी आता 10-11 वाजता. ते संध्याकाळी येईल ना, हा. मग तोपर्यंत 2-3 राऊंड मारून घेऊ ना. चाल ना पहिले 2-3? इथं सुरुवात करू. बाबा म्हणजे एवढे राऊंड मारणार का तू? अमन, आज काय सोडणार आहे का तुला? 15 दिवस भेटलो नाही, त्याचं कसर काढायचंय मला. पण ते काही म्हण बाबा, हा. तुला हा काळा शर्ट लई भारी दिसतो आणि हे बटन का बरं लावलं नाही? ती तू लावायसाठी ठेवलंय मी. हा का? हा, तोयसाठी म्हणजे माझा आवडता कलर घातला होता काळा. अमन तू म्हणायचे ना सारखा की काळा शर्ट ये, काळा शर्ट ये, घेतला तुला आवडतो तुला म्हणून. मी फोन केला आणि लगेच आला बाबा तू 5 मिनिटात. अमन
मी वाटच बघत होतो तुझा फोन कधी येतोय, मी कधी तुला येऊन भेटतोय. हा का? हा बर बर. आता मी काय म्हणते, हा. मग तू काय म्हणू नको, तू एकच चालू कर लवकर. ए बाबा, तो नुसतं राहतो बाबा, नुसता कवळ्या घालितो, असं पार कवळ्या घालून घालून मला असं लाल जरत करतो. तू इडच नको बाबा. मग कुठं? तिकडं तिकडं मध्ये जाऊ ना. आधी जाऊ तवा जाऊ, पण आता तरी जरा नुसतं मजा करून घेऊ ना इथंच. हा असं जरा बरं वाटतं, जरा असं मीटिंग भेटलं घेतलं ना ते मनाला किती बरं वाटतं, सांग बरं मला. हा 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 मग शांते, हा. मी काय म्हणतो माहितीये का, तू कुठं चालला? मी नाही कुठं चाललो, तू बस ना. काय इथं आलो, तिकडं ती टोचायला लागलं, म्हणलं इकडून भेटू जरा, मिठी मारावी. हा हा. हा बरं, काय म्हणतो मग अजून बाकी? तो चालू ना व्यवस्थित? माझं व्यवस्थित आहे ग, पण गंमत काय होती माहिती का, तू मला भेटत नाही ना तर मला करमतच नाही बघ. अरे बाबा, मरते बाबा, तू बायको ती शेवडी एक दिवस भेटली होती मला. काय म्हणली? सारखी फुर फार करीत राहती. आणि तिला काय कळालं काय आपलं? कळालं तर कळालं, तुझ्या कमरात लात घालून तिला काढून देईन. हा, ती मला म्हणा हा तुम्ही आमच्या यांच्या फोनवर फोन काय केला होता अशी म्हणली का? हा. आता घरी गेलो ना हा. तिचं जाळच काढतो मी. जाऊ दे मरते, काही म्हणू नको तिला. पण तुला सांगते बाबा, हा. मला ना असं राग आला ना का बास रे बास. तुला कळत नाही का, दररोज तिच्या झिंच्या धरायच्या चेचायची तिला. नाही झिंजा नाही धरल्या. मी म्हणले मरते, जाऊ दे. तू मला फोन करायचा होता ना तेव्हा लगेच सांगायचं ना, ती अशी बोलली. हा बरं, जाऊ दे मरते. हा तू काय टेन्शन घेते तिचं, हा मी आहे ना तुला. हा. मी असताना कशाला काळजी करते तू. मरू दे. मी काही टेन्शन घ्यायला कमी नाही बाबा. तिच्यावाला तू आहे ना मला, आणि मी तू असल्यावर मला कोणाच ध्यान येत नाही बाबा. हा मग मला पण तू असली ना तर त्या शिमडीची पण गरज नाही मला. हा ना. हा तो कशी काय केली रे एवढी शंभरी बायको? काय आता ते आईचं ऐकून आणली, तिला घरात नाही तर आणायचीच नव्हती. तुला पटती का ती? हे? नाही ना. कशाचं काय, मी तर तिच्यापाशी झोपत नाही. हा मी बाहेर जातो झोपायला घरातनं. हा का? हा तुला काय गरज आहे? मी आहे ना तुला. तू असताना मला काय गरज आहे. मग आता बोलण्यात नको ना वेळ घालू, चाल ना. बरोबर, लगेच जायचं का मग? हा मग चाल ना. मग तिकडे जाऊ मधी. हा चल मग बेडरूम मध्ये जाऊ. बरं. बेडरूम आपलंच आहे ना, मोकळे. हा. चल बाबा. चाल बरं आता. बरं झालं आज आपल्याला संधी भेटली एवढ्या दिवसांनी. हा. बरं गंगा, हा. चल बाबा लय दिवसांनी चाल तुला बरं. पाहते. हा चाल चाल. काय ते आता कोण आलं काही? आता कोणता पकड बाय? हा? ती शेजारी पाजारी असलं तर ते काढून बरं. ते मानावर आता कामावर गेलं, कोणता पकड बाई? हे शेजारच्या पोरी आहे का कोण आहे काय बघ बरं पोरगी बिरगी आहे का पण. काय कोण आहे? हे बंग्या. कोण आहे कोण आहे? हो बाबू. काय झालं? आता काय झालं? काय झालं? तो मानावर आला, तो मेला. आलाच का? आता काय करायचं? सगळं राहिलं, आपला कार्यक्रम करायचा राहिला, सगळं हा आता काय करू? तू तुझ्या पत्राखाली घे मला लपून. ए बाबा, अरे आता ते मला उठता येईल ना. तुला उठता येईल ना? ए बाबू, अरे गंग्या, अरे तू इड कुठं वाचला पदरा खाली? मग काय? भाई माणसासारखं काय बसला पदरा? आता कुठं लपू मग? इथून दरवाजातून तो गेल्यावर त्याला दिसणार नाही का? मग आता कुठं लपायचं? आता काय करू? लपू लपू मला चाल. तू इड उडी मला वाटतो. कुठं? इड वर. अगं इथं दरवाजा उघडल्या इथं दिसल ना मी. हा का? मग तू इकडे गॅलरीत नको बाबा. गॅलरी थुकायला येईल ना परत त्यो हरामखोर. तू लगेच आले लगेच गॅलरीत जातो, त्याला लय घाम येतो. तू इकडे ये बाबा. बाबू, काय करू? काय मला काय तुझं कळण्यात आलंय. इकडे तुला मी एक आयडिया सांगते. काय? तू एक काम कर. काय? तू आहे ना मधल्या मध्ये चाल. मी आहे ना तुला आहे ना साडी नेसून बसविते. साडी? सांगते, जर पाहिलंच तर सांगते का माझी मैत्रिणी. हा चल बरं. चल 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 चल. हे गंग्या, चल. काय बाबा? काय करू मी?
हा बाबा कस काय टाकला मला म्हणून मी काल संध्याकाळी आता काय आता करते तुला आता कुठं लपवती काय मला सुचना झाले तुला आहे ना कधी साडी देते तू मिसून घेतो का आता ही साडी मिसून घेते साडी नेसू का काढूनच ना, काढताच ना. चष्मा काढून आता इथं लपून ठेवतो आलं पण ठेवलं घे. बाबा असं आहे ना तू काय कर. आईला, तुझ्या प्रेमासाठी ना मला साडी नेसायची वेळ आलीस तू आता तू ये ना काय कर माहिती का आता मी सांगल कमाई मैत्रिणी ती नाही का ती ही काय तिचं नाव ती फशी 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 आली हा फशी आहे म्हणाल आणि ती आली पाहिलं तर हा तसं तो आहे ना पाकरून टाकून देईल मी हा, तो आहे ना अजिबात हुका चूक करायचं नाही बरं का हा थांब ये बाय जशी ना शेव तू शेव मैत्रीण दिसली पाहिजे हे बाय तुला आहे ना मी हे गंगावून लावून देते बरं? लाव लाव आईला, तुझ्या प्रेमासाठी मला साडी नेसायची वेळ आली जाऊ दे बाबा त्यांनी पाहिलं तर तुला माहिती आहे ना किती खराब आहे सारखा खडा 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 बाहेर दार वाजून राहिला लय भारी दिसू राहिला बाबा तू हा ना हा आता मी काय म्हणते तू इकडं झोपून घे झोपू का हा झोप हा मी झोपते झोपता हे पांघरून टाकून देते मी तो अंगावर. हा टाक टाक अजिबात तू हुका चूक करू नको बरं का नाही करत हा हा जाऊ का दार उघडायला हा जा उघडता घ्या जाते बरं का मी उघडायला दार हा जा जा हा असं झोपून राह बरं का तू गपचिप हा असंच झोपतो हा आले आले एवढा उशीर लागला तुला तुम्ही कसे काय आले कसे काय म्हणजे आमचं काम संपलं आज हा का लाईट गेली तर मशिनरी बंद झाल्या हा का मग लवकर सुट्टी दिली बया लवकर दिली का सुट्टी या ना बसा ना बसा आता आहे ना शांता बसायचं नाही आता मला कपडे बदलून फ्रेश व्हायचंय मस्त क्वाटो मस्त झोपून घ्यायचंय हा का आज आहे ना कधीच्या नावात लवकर काम संपलं लवकर सुट्टी दिली मालकाला हा का हा मग म्हणलं मस्त घरी जाऊ शांतशी गप्पा मारीत बसू मस्त चिटकून बसू हा का काय झालं कुठं कुठं काय झालं तू का बरं अशी घामागर्दी झाली ते कुठं ते घाम काय झालं काय कुठं मला काही झालेलं नाहीये ते इकडे सोप्यावर झापा इकडे चिटकून बसू मस्त कोणी येत नको बसा बसा अगं तुला एक माहितीये का मला जर कधी मूड आला हा बेडवर मी झोपलो हा का लगेच खपाखप कार्यक्रम होईल मधी जाय बाहेरी मधी जाय बाहेरी मस्त झोप लागत बरोबर ते बरं शांता इथं लय गरम झालं तू मधी चाल बरं पहिली ते म्हणे का आता आज लवकर सुट्टी भेटली आजी कधीच मजा मारली नाही एवढी मजा आत्ता मारून घेतो हा का हा चाल का तुम्ही आज काय तू आज काय करू राहिली मांग मला वळू राहिली मी पुढं वळीतो तू मांग वळीतो काही दुःखच का काय तू नाही मग चाल हा ते अच्छा तुला आज मूड नाही का काय बरोबर तुम्ही बरोबर ओळखलं मला मूडच नाही मला नुसता असा मूड हो राहिला या सोप्यावर करावा असं नाही 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 मला मी तुला मूड आणतो ना हा का चल हा का मग अरे बापरे चाल अहो ते मला ह्या रूम मध्ये मूडच येत नाही हो अरे मूड नाही येत म्हणजे काय आणि तू आज काय एवढा पसारा घालून तुला बेडो ते बेडवर का ते पसारा का ते राहू द्या जुने कपडे अगं जुने पण असे काय तुले साडी छान आहे का ही साडी छान आहे छान आहे छान आहे का हे का बरं पण असं कधीच नाही ठेवला ना आज का ग शांता रोज तर लय मस्त बीड आवडीची ना आज काय असं एखाद्या मरेल माणसावाने असं रचून ठेवलं ते जुन्या कपड्यांचं गठुड आहे ना ते उचलायचंय मी उचलून फेक येतो ते नका तुम्हाला कुठं उचलणार आहे ते तुम्ही शांत बसा बाई ते राहू द्या तिकडं मी ठेवील आपल्याला हाय नाही इकडं अगं मी उचलितो आपण इकडं झोपू ना मस्त कुठं बसा ना खाली किती गार लागून राहिलं मस्त अगं शांता
मला आहे ना इथं कंबर दुखत ना, मग मला खाली झोप नाही येत आणि काही गोष्ट खाली करता येणार नाही. इथं जो मोद राहील ना तो खाली येणार नाही. हा का? हा ते आईला केस पण नाव जायला लागला. मला काय फर्जीव झोप येत नाही का मग? नाही ना, कंबर दुखत बया म्हणून मग वर बेडवर झोपला असतो. छी. ते कोण काय हा? या कपड्यांमधून फिट आवाज येऊ राहिला, शिकाय त्या कोणाला. छी. हा? ते कोण हा? कुठं कोण आहे? कपड्यांचाच आवाज आहे. कपड्यांचा. हा हा तुम्ही कशाला पाहून राहिले तिकडे जाऊन? थांब 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 थांब. इथं कोण बाई झोपेली? ती बाई आधी बया फशे तू ये ना झोपली का? ती माय मैत्रीण आली ते तुम्हाला सांगायचंच राहिलं. फशी झोप ती ना मला भेटायला आली तेवढ्यात तिला ताप आला ना, मग तिला ये, फशी तू तर म्हणा हे कपड्यांचं गथुड आहे. ते बरं थोडं का नाही ते फशी आली ते सांगायचं ध्यानातच राहिलं नाही. उठ आहे फशी उठ. बरं वाटत ती फशीला ताप आलाय ना. असं का ग ती का फशी? आवाज बसलाय. उठून बस उठून बस. तिचा आवाजच तसा आहे. राहू द्या तिला पडेलच. आपण तिकडच्या रूम मध्ये जाऊ. पाहू. नाही रे मला पाव देत फशी. हा हा बया. फशी हा? ते- उठ उठ फशी मला पाव दे दिसती कशी. तुम्ही काय करू राहिले ते फशीला? फशी ही फशी ही कोण फशी? ती फशीच आहे ना. बर थांब. गांग्या तू आणि माझ्या घरात इकडं माझ्या बेडवर तुला काय काम आहे रे? गांग्या माझ्या बेडवर काय काम आहे? तू माझ्या घरात आला तू हा? गुड आणि साडी नेसून बसला इथं. काय सांगते तू माशी खोटा बोलते का? ते मी कुठं काय खोटं बोलले? माझा म्हणते फशी आहे. हा तर गांग्या निघाला. ते गंग्या तो आपल्याच गावातला आहे ना. हा बया ते सांगायचंच राहिलं. तू मलाच पाहायला आला होता का नाही रे गंग्या? हा तुला भेटायला आलो. मला पायदा आला आणि तो पाय येऊन झोपला का मग? हा झोपला? नाही नाही. तो म्हणा ते पिनू तू येतो होता म्हणून म्हणलं वाट बघतोय इथं. चायला ही ना ही लई सध्या आहे ना, सध्या ही डुक्कर लई माजली. डुक्कर म्हणून राहिले का मला तू? हा? आणि तू काय काम आहे तो इथं रे? आणि मला म्हणती कपड्यांचं गथुड आहे नाही ग? हा? का पण अशी दंगडी शिकली? मी काय म्हणून राहिले तुम्ही एवढे तापू नका बाई. हा मेला गंग्या याला तरी म्हणले होते. काय तिकडे डोळे मारी इकडे म्हणते यायला तरी म्हणले होते. तू खोड्यात जाणार नाही ग. नको तू आहे ना आता पहिलं हिच गथुड बांधल तू आई बापाच्या तिकडे चालफा. मी जेव्हा कामाला जातो तू या असे लठ्ठे घरात घालती का? हे असे लठ्ठे बोकांडे किती? या मेलेला म्हणले माझा नवरा आला तर त्याचा गैरसमज होईल. पाहिलं ना झाला का नाही? तू कशाला आला? पण मग तू काला बोलावलं? गंगाराम खरं बोल. हिनच तुला बोलावलं ना? नाही नाही म्हणतोय. अरे गांग्या खरं बोला. बरं गंगा नाही नाही म्हणून राहिला तुम्ही काय असं करू राहिले? खरं बोल. हिनाच ना. नाही ये बाबा तू यांना पाहिला आला होता ते सांग ना. तुलाच पाहायला आलो होतं ना. मला म्हणलं तू बरा नाही असं कळालं होतं मला. तुला इंजेक्शन दिलं होतं ना डॉक्टरनं असं सांगितलं गावात. म्हणून आलो मी गांग्या खरं बोल जरा. तू मित्र आहे मा. खरं बोल. हिना बोलावलं का नाही? नाही कुठं बोलावलं नाही. म्हणून हा म्हणतो तू म्हणतो हा. बरं मी काय म्हणू राहिले? कशाला उगाच लांब लावी तर तुम्ही कशाला लांब लावू राहिले? तेव्हा गेलं. इकडे मी काय म्हणते
शांते तो हरामखोर पळाला हा नाही तर त्याचे इडच तुकडे पाडल्यास तरी तो जातो कुठं मा तावडीतून मी त्याला बाहेर धरीलच जाऊ द्या मरू द्या बाई आणि द्या सोडून विषय उगा आपलं ते एवढं लागलं भागलं म्हणजे उगा तुमच्यावर यायचं नका बाई ते कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन मला नाही द्या वाटतं बाई आणि त्याच्यापेक्षा त्याचा नादच सोडून द्या तो आला होता तुम्हालाच पाहिला पण ते काय म्हणते ना करायला गेलं एक आणि झालं एक असं झालं शांते खरं बोल याला तू घेऊन दिवसा बोकांची झोपती ना या गांग्याला हो काय बोल खरं सांग खरं सांग असं काय विचारू विचारू राहिले रोज किती चांगले बोलायचं रोज नाही हे मी अचानक मला सुट्टी भेटली म्हणून आलो तशी तू रोज काय करीत असाल हे माझे डोळे पाहिलाय का आता तो आहे ना इमानदारी एक काम करायचं तू बॅग भरायची गठोड डोक्यावर घ्यायचं आणि तिकडं तुझ्या ऐकून तो बापाकडे जायचं माया चांगल्याच धरू नको नाही नाही मी सोडणार तू सोडणार नाही मी तुमच्या धरूनच राहील काय जाती पाय नको धरू नाही तू उठ आता रच्चे खाशील हातचे तुला आता इमानदारीत जाता येतं का रच्चे खात जाती बसायला रडून नाटकच करू नको लगेच निघायचं माझं सांगते ऐका ना एवढ्या वेळेस मला माफ करा परत मी कोणालाच घरात नाही घेणार बाई परपंचाची धुळधाणी नाही करणार धुळधाणी तो केली तुला आता इडा नाही मी दुसरी बायको करणारी तुझ्यापेक्षा चांगली करीन पण अशी वाईट बाई करणार नाही तू लगेच डर किती रड